नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ आज मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे. तर इथे खणाच्या फॅब्रिकपासून बनवलेले आहेत मी शुभलाभ हँगिंग. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने खणाच्या फॅब्रिकपासून हे शुभलाभ चिन्ह मी बनवलेले आहेत आणि हे कसे बनवलेले आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या सर्व माहिती डिटेल्समध्ये भेटून जाईल. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर इथे आज आपण बनवणार आहोत शुभलाभाचे चिन्ह, ते पण खणाच्या फॅब्रिकपासून. तर इथे सर्वप्रथम तुम्ही बघू शकता मी पेपर कॅनव्हास हा कट करून घेतलेला आहे आणि त्याची मापे जी स्क्रीनवर मी दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने हा पेपर कॅनव्हास मी कट केलेला आहे. याची उंची 8 इंच इतकी ठेवलेली आहे आणि रुंदी 6 इंच इतकी ठेवलेली आहे. सेम त्याच मापाने 2 पेपर कॅनव्हास मी कट करून घेतलेले आहेत. अस्तरचं फॅब्रिक 2 पीस कट करून घेतलेले आहेत आणि मेन फॅब्रिकचे पण 2 पीस कट करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला काठाची बॉर्डरची बाजू लागणार आहे, ती पण 2 पीस मी घेतलेली आहे. तर हे सर्व कटिंग करून मी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पेपर कॅनव्हासचा एक भाग घ्यायचा आहे. पेपर कॅनव्हासचा एक भाग घ्यायचा आहे आणि मेन फॅब्रिक आहे ना, त्याचा देखील आपल्याला एक भाग घ्यायचा आहे आणि दोन्हीही पीसेस आपल्याला टाचण्या अटॅच करून घ्यायचं आहेत. तर इथे दोन्ही पीसेसला तुम्ही बघू शकता मी टाचण्या अटॅच करून घेतलेल्या आहेत आणि या पेपर कॅनव्हासच्या चारी बाजूकडनं 1/2 इंच जागा सोडत मी शिलाई देखील मारून घेतलेली आहे. शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक देखील कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण जी बॉर्डर पट्टी घेतलेली आहे ना, ती बॉर्डर पट्टी घ्यायची आहे. ही बॉर्डर पट्टी जराशी ब्रॉड असल्यामुळे मी ह्याला थोडी छोटी करणार आहे. तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी इथे शिलाई मारत ही बॉर्डर पट्टी जी आहे ना, ती छोट्या आकाराची करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने शिलाई मारून झालेली आहे आणि इथे आपल्या बॉर्डर पट्टीचा आकार पण तुम्ही बघू शकता, रुंदी कमी झालेली आहे. आणि त्यानंतर मेन फॅब्रिकवर आपल्याला ती बॉर्डरची पट्टी सेट करायची आहे आणि तिथे टाचण्या अटॅच करत दोन्ही बाजूकडनं या बॉर्डर पट्टीच्या शिलाई मारत ही पट्टी आपल्याला या फॅब्रिकला अटॅच करून घ्यायची आहे. तर इथे दोन्ही बाजूकडनं मी शिलाई मारत ही बॉर्डर पट्टी अटॅच करून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे जे फॅब्रिक आहे ना, ते आपल्याला अशा प्रकारे मध्यभागी फोल्ड करायचं आहे आणि तिथे आपल्याला एक सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. सेंटर पॉईंट काढायचा आहे कारण की तिथे आपल्याला हे शुभ लाभ आहेत ना, ते अडकवण्याकरता एक छोटंसं लूप्स तयार करायचं आहे, म्हणजे अडकवण्यासाठी हुक तयार करायचा आहे. तर इथे माझ्याकडे सोनेरी रंगाची लेस होती, त्या लेसचाच मी वापर केलेला आहे आणि त्या लेसपासूनच इथे मी एक छोटंसं लूप्स तयार करणार आहे. तर अशा पद्धतीने ही लेस ठेवलेली आहे आणि शिलाई मारत अटॅच करून घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला हा पीस मध्यभागी असा फोल्ड करायचा आहे. फोल्ड करून झाल्यावर तिथे मी टाचणी अटॅच करून घेणार आहे, म्हणजे दोन्ही पीस एकदम व्यवस्थितरित्या एकमेकावर राहिले जातील. त्यानंतर आपल्याला याच्यावर काही माप टाकायचं आहे कारण की तिथे आपल्याला त्रिकोणी आकार बनवायचा आहे. 2.5 इंचाचं माप टाकायचं आहे आणि क्रॉसमध्ये रेषा आखून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने हे शुभलाभाचे चिन्ह कसे बनवायचे हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि ते पण एकदम फिनिशिंगमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता क्रॉसमध्ये मी रेषा आखलेली आहे आणि आता तो भाग मी कट करून देखील काढणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला अशा पद्धतीने हे शुभलाभाचा एक पीस तयार झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला अस्तरचा पीस घ्यायचा आहे. अस्तरवर हे जे मेन फॅब्रिक आहे ना, ते एकदम बरोबररित्या आपल्याला यावर सेट करायचं आहे आणि खालच्या बाजूकडनं जिथे क्रॉसमध्ये आपण कटिंग केलेली आहे ना, तिथे आपल्याला 1/2 इंचाची अशा रेषा आखून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला शिलाई देखील करायची आहे. तर अशा पद्धतीने रेषा आखून घेतलेली आहे, मार्किंग मी करून घेतलेली आहे आणि आता टाचण्या अटॅच करून घेणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला शिलाई या पीसला कुठून कुठपर्यंत शिलाई करायची आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. जिथे मार्क केलेला आहे ना, त्या मार्कपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर अशा पद्धतीने इथपर्यंत आपल्याला शिलाई करायची आहे आणि जिथे मार्किंग केलेलं आहे ना, तिथे शिलाई करायची नाही आहे तेवढ्याच भागामध्ये, कारण की तिथून आपल्याला हा पीस सरळ करून घ्यायचा आहे. शिलाई मारून झालेली आहे, टाचण्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता जी कोण्याची जी बाजू असते ना, ती कोण्याची बाजू पण अशी कट करून घेणार आहे. तर
कोण्याच्या बाजू बघा अशा पद्धतीने मी कट केलेल्या आहेत आणि त्यानंतर जिथे मार्क केलेले आहे, जिथे आपण शिलाई मारलेली नाही आहे, तिथून हा पीस असा एकदम व्यवस्थितरित्या याला मी सरळ करून घेणार आहे। तर इथे एकदम व्यवस्थितरित्या तुम्ही बघू शकता मी हे पीस सरळ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर कोण्याच्या बाजू आहेत ना, त्या धारदार वस्तूच्या मदतीने याच्या कोण्याच्या बाजू देखील मी काढून घेतलेल्या आहेत आणि जिकडनं ओपन भाग आहे ना, तो बरोबर मी सेट करत यावर शिलाई देखील मारून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने शिलाई मारून मी घेतलेली आहे आणि इथे 2 पीस तुम्ही बघू शकता मी तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर समोशाच्या आकाराची माझ्याकडे लेस होती, त्या लेसचा इथे मी वापर केलेला आहे आणि जिथे बॉर्डर पट्टी आपण अटॅच केलेली आहे ना, त्याच्या खालच्या बाजूकडनं इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी समोशाच्या आकाराची लेस ही शिलाई मारत अटॅच करून घेतलेली आहे। दोन्ही पीसेसला सेम याच पद्धतीने आपल्याला ही लेस अटॅच करायची आहे आणि त्यानंतर या पीसच्या आपल्याला कडेनं इथे तुम्ही बघू शकता अशी समोशाच्या आकाराची लेस ठेवत अटॅच करून घ्यायची आहे। तर ही समोशाची लेस मी या फॅब्रिकच्या बघू शकता खालच्या बाजूकडनं अटॅच केलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरच्या बाजूकडनं देखील अटॅच करून घेऊ शकता, पण खालच्या बाजूकडनं अटॅच केलेली आहे कारण की याची जी फिनिशिंग आहे ना, ती एकदम सुंदररित्या येऊन जाते आणि खूप छान असं हे समोशाच्या आकाराची लेस आपल्या या फॅब्रिकला अटॅच होऊन जाते, त्यामुळे मी खालच्या बाजूकडनं लेस अटॅच केलेली आहे। तर खूप छान आणि सुंदर पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपलं बनून तयार आहे खणाच्या फॅब्रिकपासून शुभ लाभाचं हँगिंग। तर आता हे अशा पद्धतीने मी 2 पीस तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर याला सजावटीचा भाग म्हणून मी काही गोंडे देखील आहेत माझ्याकडे भगव्या रंगाचे, ते गोंडे आणि मणी मी याला अटॅच करून घेणार आहे। तर हे गोंडे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 मणी ओवलेले आहेत आणि ते या हँगिंगला मी आता अटॅच करून घेणार आहे। तर हे जे गोंडे मी या खणाच्या फॅब्रिकला जे अटॅच करत आहेत ना, ते गोंडे मी स्वतः घरी बनवलेले आहेत। जर तुम्हाला हे गोंडे मी कसे बनवलेले आहेत हे पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, तोही व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन। तर इथे तुम्ही पाहू शकता गोंडे माझे अटॅच करून झालेले आहेत आणि सेम याच पद्धतीने दुसऱ्या पीसला पण मी अशाच प्रकारे गोंडे आणि मणी अटॅच करून घेणार आहे आणि इथे आपलं तयार करून घेणार आहे खणाच्या फॅब्रिकपासून बनवलेलं सुंदर शुभलाभ हँगिंग। तर इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदररित्या हे दोन्ही फॅब्रिकला मी गोंडे अटॅच करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला जर हवं असेल तर याच्या दोन्ही बाजूकडनं देखील तुम्ही कडेनं गोंडे अटॅच करू शकता। त्यानंतर यावर आपल्याला शुभलाभ हे लिहायचं आहे। तर इथे शुभलाभ लिहिण्याकरता मी फॅब्रिक पेंट जो असतो ना, फॅब्रिक कलर, त्याचा इथे मी वापर केलेला आहे आणि त्यानेच याच्यावर मी शुभलाभ हे पेंट करून घेणार आहे। तो खूप सुंदररित्या इथे तुम्ही बघू शकता, इथे मी शुभलाभाचं चिन्ह मी या पेंटपासून मी तयार करून घेतलेलं आहे। तर मैत्रिणींनो, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने खणाच्या फॅब्रिकपासून शुभलाभ हे हँगिंग कसं बनवायचं हे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या अशा एका नवीन छानशा यूजफुल व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। हॅव अ नाईस डे।